नमस्कार. अर्थातच मी भागवत जाधव. आज आपण पारनेर तालुक्याचा सारीपाट अतिशय थोडक्यात घेणार आहोत. त्याचं कारण की आज आपण बघतोय जे आमदारकीचे दावेदार होणार आहे किंवा जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत दाते सर यांनी एक वेगळ्या पद्धतीचा फोकस ह्या पारनेर तालुक्याच्या राजकारणावरती ठेवलेला आहे. ज्या पद्धतीने भाकरी थोड्या फिरवणं म्हणा किंवा वेगवेगळ्या गटांमध्ये लक्ष देणं म्हणा, अशा पद्धतीने राजकारणाची सध्याची एक पार्श्वभूमी आहे. एकीकडं सुजित झावरे यांना फ्री हँड मिळाल्यामुळं त्यांनी आपल्या पद्धतीचे लोक, आपल्या जवळच्या लोकांना नेमणुका देणं, गावात बळ देणं आणि आपला राजकीय वारसा पुढे नेत असताना, म्हणजे आदरणीय वसंतराव झावरे साहेबांचा तेही आमदार होते, त्यांचा वारसा पुढे नेत असताना एक वेगळी मूठ ते पारनेर तालुक्याच्या राजकारणामध्ये पुढे नेत आहेत. दुसरीकडं निलेश लंके यांनी भाळवणी टाकळी गटात लक्ष देत असताना तिथले त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना बळ देणं, त्यांना पदं देणं आणि त्या भागातलं जे आपल्याला लीड नव्हतं मिळालं किंवा जिथं आपण पिछाडीवर होतो तिथं आघाडीवर कसं जाऊ याच्यासाठी त्यांनी एक वेगवेगळ्या पद्धतीने लावलेली ताकद. दाते सरांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर दाते सरांनी विखे गट आणि आपली राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतःचा गट अशा पद्धतीची तिघांची मूठ बांधून ते पुढे चाललेले आहेत. मी पाठीमागं जाणार नाही की कोणाचं काय झालं काय नाही, परंतु आता तिघांच्या राजकीय पार्श्वभूमीवरती ज्यावेळेस आपण सर्वे घेतला आणि त्या सर्वेमध्ये इतर जे लोक आहेत त्यांना सुद्धा बऱ्यापैकी मार्जिन मिळालं. 13 ते 14% लोक हे इतरमध्ये होते. 25 ते 23% जे होते ते निलेश लंके होते. पुन्हा 30 ते 25% दातेसर होते आणि 19 ते 23% सुजित झावरे होते. म्हणजे एकंदरीतच जर बघितलं टक्केवारीनुसार जर लोकांच्या मनात कोण पारनेर तालुक्याचे पुढचे आमदार आहेत किंवा लोकांच्या मनात आमदारांकडून काय काय आश्वासक चेहरे आहेत याच्यावरती ज्यावेळेस मी लोकांशी बोललो, लोकांशी विचारपूस केली, त्यावेळेस ही टक्केवारी माझ्या देण्यात आली की खास करून भाळवणी आणि टाकळी गटामध्ये एक गोष्ट जाणवली की द्विधा मनस्थितीत लोक आहेत. लोकांचं म्हणजे एकाच घरातली लोक वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करू शकतात आणि तिथं निलेश लंके यांचं जे लक्ष आहे की ह्या गटामध्ये आपण लक्ष दिलं तर एक वेगळ्या पद्धतीचा पारनेर तालुक्यामध्ये निकाल लागू शकतो, हा त्यांची ताकद आहे. दुसरीकडं सुजित झावरे यांना मिळालेला फ्री हँड, त्यांनी त्याचा पुरेपूर केलेला उपयोग, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून एक विकास मार्गावरती चालणं किंवा विकासाच्या योजना जास्तीत जास्त राबवणं, आपल्या कार्यकर्त्यांना बळ देणं, याच्यात त्यांनी लावलेली ताकद. दाते सरांच्या बाबतीत काय आहे की विखे गटाची असलेली त्यांना एक मोठी मदत आणि आज नाही म्हटलं तरी सुद्धा जिथं जिथं विखे गटाला यश मिळतं आहे तिथं तिथं ते आधुनिकरण म्हणा किंवा ज्या चांगल्या गोष्टी करता येईल त्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. मग दूध संघ असेल, अनेक गोष्टी, म्हणजे बाजार समितीत ज्यांचं वर्चस्व आहे त्यांच्यासमोरचे प्रश्न वेगळे आहेत. बाजार समिती कशा पद्धतीने पुढे जाईल ते, सहकार क्षेत्र मोडकळीस निघले, अनेक पतसंस्थांमधची जी सध्याची स्थिती आहे ती फार भयानक आहे. आणि मी नेहमी सांगतो की पारनेर तालुक्यात ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी सहकार क्षेत्रापासून लांब राहावं, ज्यांना सहकार क्षेत्रात जायचं त्यांनी राजकारणापासून लांब राहावं. ही एक बिटवीन द लाईन किंवा मधली लाईन पारनेर तालुक्यात तयार होत आहे. पारनेर तालुका सध्या पिचलेला आहे. मी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अनेक प्रश्नांच्या बाबतीत मी वेगळ्या पद्धतीने बोलणार आहे. पारनेर तालुक्याच्या सारीपाटामध्ये न बोलण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न हा महाराष्ट्रभिमुख आहे आणि त्याच्यावरती आपण एक वेगळ्या पद्धतीने बोलू. परंतु सध्याच्या स्थितीला पारनेर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जी भयानक स्थिती आहे, पारनेर तालुक्याचे पाण्याचे जे प्रश्न आहेत आणि पारनेर तालुक्याचं जे मॉडेल पाहिजे, कोणतं मॉडेल तर सर्वांना ॲब्झॉर्ब करणारं, सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारं असं मॉडेल पारनेर तालुक्यात कोण आणू शकतं, हा खरा मोठा पर्याय आहे. एक गोष्ट निश्चित सांगतो की पारनेर तालुक्यात पाण्याच्या प्रश्नावरती ज्याची ताकद आहे, ज्यांच्याकडे त्याचा आराखडा आहे आणि जी पाण्याचे प्रश्न सोडू शकतात असे जे नेतृत्व आहे हे पुढे जाऊन पारनेर तालुक्याचं फार मोठं नेतृत्व तयार होणार आहे. आतापर्यंत पारनेर तालुक्याचे जे नेतृत्व तयार झाले ते सहकार क्षेत्रातून झाले. पारनेर तालुक्याचे जे नेतृत्व तयार झाले ते सर्वसामान्य जनतेच्या भेटीगाठींवरती जास्तीत जास्त भर देणारे झाले. पारनेर तालुक्याचे जे नेतृत्व तयार झाले ते शून्यातून विश्व निर्माण करणारे जे लोक आहेत त्यांच्या पाठीमागे जनता उभी राहिली. पारनेर तालुक्याची जनता ही कधीच एकाच्या पाठीमागे उभी राहत नाही, ती अनेक लोकांच्या पाठीमागे उभी राहते. ही पारनेर तालुक्याचं वैशिष्ट्य आहे. येणाऱ्या काळात मी निश्चितपणे एक गोष्ट करणार आहे की पारनेर तालुका राजकारणाविरहित अनेक गोष्टींवरती आपण बोलणार आहोत. ब्रॉडकास्ट नावाचा एक प्रकार आहे तोही करणार आहोत. परंतु पारनेर तालुक्याच्या सद्यस्थितीमध्ये
पारनेर तालुक्याचं जे भवितव्य आहे त्याचं व्हिजन ज्या लोकांकडे आहे असे लोक फार कमी आहेत. ज्या लोकांकडे व्हिजन आहे ते मांडणं, ते लोकांना विकसित कशा पद्धतीने आपला तालुका पुढे जाऊ शकतो याच्याबद्दल बोलणं असे लोक कमी असल्यामुळं आणि सहकार क्षेत्राचं अधनपतन झाल्यामुळं पारनेर तालुकाचं एक राजकीय भवितव्य किंवा लिडरशिप मोडकळीच आली की काय अशा स्थितीत हा तालुका आहे. तुर्तास धन्यवाद.